Kapur ya. Mana
साहेबाच्या नावानं आज सोमवार अमावस्या आणि सोमवती अमावस्येच्या निमित्तानं आपण सर्वजण सोनवडी बुद्रुक गावचे ग्रामस्थ या ठिकाणी भगवंताची सेवा किंवा नाथाची सेवा करण्यासाठी त्यांना स्नान घालण्यासाठी एक निरान क्षेत्र नदीचं तीर्थक्षेत्र अशा ठिकाणी आपण भगवंताला घेऊन आलेलो आहोत। आणि या ठिकाणी आज आपण सर्वजण गावातील या ठिकाणी 15 जण व्यक्ती हजर आहेत आणि ते स्वतःच्या मनापासून आहेत आणि मनोभावे सेवा करण्याची इच्छा असणारे हे गावाचे प्रतिनिधी म्हणून तसं म्हणलं तर संपूर्ण गावच देवाच्या रूपाने या ठिकाणी आलेलं आहे, पण त्याच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आहोत। आपल्या सर्वांना गावाच्या वतीने या ठिकाणी देवाची सेवा करण्याची संधी मिळाली हे आपलं मोठं भाग्य आहे आणि असंच भाग्य आपल्या गावाला मिळावं। आणि शेवटी नाथाच्या चरणी एक अशी प्रार्थना आपण सर्वजण करू या गावाच्या वतीनं की नाथांनी आम्हाला त्यांची सेवा करण्याची शक्ती द्यावी, तशी बुद्धी द्यावी, तशी समज द्यावी आणि आमच्यासारखा सगळ्या गावाला नाथाचा आशीर्वाद मिळावा अशी त्या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि आमच्या सोनवडी बुद्रुक तालुका फलटण जिल्हा सातारा या गावचे कुलदैवत भैरवनाथ जागृत देवस्थान आहे। तरी आम्ही सांगवीच्या नदीवर देवांचे स्नान करण्यासाठी आज आलो होतो, तरी इथला सर्व कार्यक्रम उरकून आम्ही परत आता भैरवनाथ ही त्यांचे स्नान उरकून परत गावी निघाले आलो आहे। तरी सर्वांनी एकमतानं सर्व जातीय धर्माच्या लोकांनी उपस्थिती दाखवून देवाची सेवा करण्याची जी संधी प्राप्त केली त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी सोनवडी बुद्रुक तालुका फलटण येथील भैरवनाथ देवाच्या मूर्ती, लक्ष्मीच्या देवाच्या मूर्ती, जोगेश्वर देवाच्या मूर्ती त्या सालाबादप्रमाणे निरास्नान म्हणून पूर्वजांनी प्रथा पाडून ठेवलेले असल्यामुळे आम्ही ते प्रथा घेऊन इथपर्यंत आलो, देवाला स्नान घातलं, विधिवत पूजा केली आणि आता परत गावी घरी घेऊन निघालो आनंदाने। असंच गावातल्या सगळ्यांना एकत्र ठेवण्याची बुद्धी देवाने सगळ्या ग्रामस्थांना द्यावी अशी एक नाथ साहेबाच्या नावानं पालखी बाहेर काढली का नाही लिंबाचं फळ फोडा माग
नाथ साहेबाचं जाऊ द्या. मूर्ती घेतो मी. हा